गुढीपाडवा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये आज मनसेची बैठक, संघटनात्मक रचनेमध्ये बदल जाहीर होण्याची शक्यता। छत्रपती संभाजीराजेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, महाराणी ताराबाईंच्या समाधीच्या संशोधनासाठी इतिहास तज्ञांची समिती नेमण्याची करण्यात आली मागणी। उपमुख्यमंत्री अजित पवार आज नांदेडच्या दौऱ्यावर, भास्करराव पाटील खतगावकर यांचा आज अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत पक्षप्रवेश होणार। पंढरपूरचे आमदार समाधान आवताडे यांनी अचानक केली उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी। यावेळी त्यांनी रुग्णांच्या समस्यांसंदर्भात थेट रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांशी साधला संवाद। सुशांत सिंह राजपूतची हत्या नाही तर आत्महत्या, सीबीआयने दाखल केला क्लोजर रिपोर्ट। रिया चक्रवर्तीला मिळाली क्लीन चिट। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार राहुल पाटील यांनी विधानसभेत राजीनामा देण्याचे विधान केलं होतं, तर आमदार राहुल पाटील यांनी खुशाल त्यांचा राजीनामा द्यावा असं म्हणत त्यांच्या वक्तव्याचा परभणीत शिंदेंच्या शिवसेनेचे आनंद भरोसे यांनी घेतला समाचार। अमरावतीमध्ये नितीन गडकरी यांच्या हस्ते अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटलच्या इमारतीचं आणि कॅथलॅबचं लोकार्पण। येणाऱ्या काळात अशाच प्रकारे सेवाभावी वृत्तीने हे रुग्णालय गोरगरीब रुग्णांना दिलासा देईल, गडकरींचं वक्तव्य। कराड तालुक्यातील बहा गावात सयाजी शिंदेंच्या मार्गदर्शनाखाली वृक्ष लागवड तसंच नाम फाउंडेशन मार्गदर्शक मकरंद अनासपुरे यांनी देखील येथे दिली भेट। मुंबई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरणांमध्ये आता एकूण 39% पाणीसाठा शिल्लक। मुंबईकरांना पाणी कपातीचा सामना करावा लागू शकतो। राज्यात उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता, मराठवाडा दक्षिण मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज। दिल्लीत उष्णतेची लाट कायम, दिल्लीचं कमाल तापमान 37 ते 38 अंश सेल्सिअस पर्यंत वाढण्याची शक्यता। प्रवाशांचा खोळंबा होणार, रेल्वेच्या 3 मार्गावर मेगा ब्लॉक, तर रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटं उशिराने धावणार। मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वेसह हार्बर रेल्वे मार्गावर देखील मेगा ब्लॉक। आयपीएलच्या पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची विजयी सलामी, केकेआरचा 7 गडी राखून उडवला धुव्वा। न्यायमूर्ती यशवंत वर्माच्या घरात लागलेल्या आगीमध्ये कचऱ्यासारखा जळाला नोटांचा ढीग। आगीत नोटांची बंडलं जळतानाचा व्हिडिओ समोर आल्यानं खळबळ। केंद्र सरकारनं कांद्यावरील 20% निर्यात शुल्क हटवलं। 1 एप्रिल 2025 पासून अंमलबजावणी, राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा। खानदेशात पपईचे दर स्थिर, शेतकऱ्यांना जागेवर किंवा थेट खरेदी संदर्भात 14 ते 18 रुपये प्रति किलोचा दर। नांदेडच्या कंधार तालुक्यातील हळदा तांडा येथील शेतकऱ्यांची सोलार प्रकल्पाचं काम बंद पाडलं। प्रकल्पाला आमचा विरोध नसून आमच्या जमिनीवर हा प्रकल्प करण्याऐवजी इतरत्र शासनाच्या जमिनीमध्ये प्रकल्प करावा अशी शेतकऱ्यांची भूमिका। कल्याण रेल्वे स्टेशनची सुरक्षा वाऱ्यावर, कल्याण रेल्वे स्थानकातील सर्व मेटल डिटेक्टर आणि स्कॅनिंग बंद अवस्थेत धुळकात, तसंच कोणतेही सुरक्षा रक्षक नसते रेल्वे स्टेशनवर आढळले नाही। परभणीतील बोरी परिसरात नागरिकांचं आरोग्य धोक्यात, नाल्याच्या अर्धवट कामामुळे परिसरात दुर्गंधी, तर काम लवकरात लवकर पूर्ण करावं अशी ग्रामस्थांची मागणी। हिंगोलीमध्ये ग्रामपंचायत पोटनिवडणुकीमध्ये 27% ओबीसी आरक्षण कायम ठेवण्याची मागणी। हिंगोली जिल्ह्यातील ओबीसी संघटनांच्या वतीनं मुख्यमंत्र्यांना या संदर्भात निवेदन। जालन्यातील आष्टी पोलिसांची अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई, 3 वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आलेल्या कारवाईत 12,000 रुपयांची अवैध दारू जप्त। या प्रकरणी आष्टी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल। अकोल्यातील खदान पोलीस ठाण्यामध्ये हद्दीत पोलिसांनी केली 1,15,00,000 रुपयांची बेहिशोबी रक्कम जप्त। या प्रकरणी पुढील कारवाई आयकर विभाग करणार। हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील दाती येथे धारदार शस्त्रानं वार करून वृद्धाचा खून। अशोक सूर्यवंशी असं मयत व्यक्तीचं नाव। या प्रकरणी एका संशयित आरोपीला आखाडा बाळापूर पोलिसांनी घेतलं ताब्यात। शिरपूर तालुक्यातील टेकेवाडीतील शेषराव महाराज मंदिराची आणि मूर्तीची विटंबना, मंदिराचे पुजारी यांच्या घरावर अज्ञातांनी केली दगडफेक, तर पुजाऱ्याच्या 14 वर्षीय मुलाला दुखापत, त्यामुळे गावात तणावाचं वातावरण। परभणी शहर महापालिकेनं थकीत मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वसुलीसाठी राबवली मोहीम, तर या महानगरपालिकेच्या विशेष मोहिमेमध्ये 24,51,000 रुपयांचा कर करण्यात आलाय वसूल। आंतरराज्यीय कार चोरटा नेपाळी चोरीच्या कारसह एलसीबीच्या ताब्यात, महाराष्ट्रासह मध्य प्रदेशात विविध गुन्हे दाखल, धुळ्याच्या एलसीबी पथकाची कामगिरी। सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकाने सायकल चोरी करणाऱ्या 72 वर्षीय चोरट्याला केली अटक। चोरट्याकडून 14 सायकली करण्यात आल्या जप्त।
बुलढाण्यामध्ये पैशाचा पाऊस पाडणारी टोळी गजाड. मोताळा तालुक्यातील जयपूरमध्ये जादूटोण्यासारखा प्रकार. बोराखेडी पोलिसांच्या वतीनं टोळीचा पर्दाफाश. 9 आरोपींना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश. नागपूर हिंसाचारातील एका जखमीचा मृत्यू. जखमी इरफान अन्सारीचा उपचारादरम्यान मृत्यू. नागपुरातील मेयो हॉस्पिटलमध्ये सुरू होते उपचार. वसईतला सराईत आरोपी 17 वर्षांनंतर अटकेत. मित्र सावत्र आई आणि 3 सावत्र भावंडांची केली होती निर्घृणपणे हत्या. वसई गुन्हे शाखा कक्ष 2च्या पथकानं आरोपीला ठोकल्या बेड्या. कोल्हापूरमध्ये एटीएम मध्ये चोरीचा प्रयत्न करणारा 72 तासात जेरबंद. परप्रांतीय चोरट्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागानं केली अटक. उजनी धरणामध्ये बेकायदा 5 बोटी पकडल्या. महसूल पथकाची दमदार कारवाई. वाळू माफियांना मोठा दणका. 50,000 रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी तलाठ्यासह दोघांना अटक. 50,000ची लाच मागितल्याप्रकरणी कारवाई. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीनं अटक. मद्यपीकडून स्वच्छता कर्मचाऱ्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न. अंगावर पेट्रोल टाकून हॅपी होळी म्हणून दिलं पेटून. नाशिकच्या ठक्कर बाजार बस स्थानकातील घटना. सराईत चोरट्याला उल्हासनगर क्राईम ब्रांचनं घेतलं गुजरातमधून ताब्यात. उल्हासनगर आणि अंबरनाथच्या विविध पोलीस ठाण्यात दुचाकी चोरी आणि सोनसाखळी चोरीतील आरोपी. जालन्याच्या हरणाबादमध्ये 30 लाख रुपये किमतीचा गुटखा जाळून नष्ट. तर न्यायालयाच्या आदेशानंतर अन्न आणि औषध प्रशासन आणि हसनाबाद पोलिसांनी केला हा गुटखा नष्ट. यवतमाळमधील गिरीनगर परिसरामध्ये घरफोडीत अल्पवयीन मुलाला पोलिसांनी घेतलं ताब्यात. त्याच्याकडील 65,000ची रोकडही पोलिसांनी केली जप्त. बदलापूरमध्ये कारचा अपघात. टायर फुटल्यानं चालकाचा कारवरील ताबा सुटला. सुदैवानं कार चालक थोडक्यात बचावला. अहिल्यानगरच्या खर्डातील सरकारी गोदाम आणि जुन्या वास्तू पाडल्याप्रकरणी ग्रामस्थ आक्रमक. संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करा, अन्यथा खर्डा गाव बंद ठेवू. तहसील कार्यालयासमोर ग्रामस्थांचा आमरण उपोषणाचा इशारा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.